Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पदाची आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावा असं वैयक्तिक आरोग्य मंत्र्यांना वाटतं का किंवा त्या दृष्टीने शिवसेना निवडणूक लढते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरनी काम केलं होतं तसं काम केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळे कालच्या वेळेला जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत आणखीन काय व्हावे त्याच्यापेक्षा साहेब हे साहेब व्हावेत. साहेबांचं जे काय आता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पदापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे हे नाव खूप देशात आपली इच्छा काय आपली इच्छा वाटतं मी आपल्याला सांगतो की देशामध्ये एकनाथ शिंदे हे नाव आता जे आहे ते खूप मोठं झाले आणि ते अजूनही होणार आहे कारण प्रचंड ऊर्जा प्रचंड काम करण्याची त्यांची मेहनत आहे. त्यामुळे ही सगळी पदं आपोआप चालत येतील. विधानसभेची निवडणूक जिल्ह्यामध्ये जे आहेत त्यांची परिस्थिती बिकट आहे, त्यांना खाटा वाढवण्याची गरज आहे. याबाबत काही आपण या सगळ्यांबद्दल आज सुद्धा संभाजीनगरला एक बैठक होती विभागीय बैठक तिथे सुद्धा या विषयावरती चर्चा झाली. काही ठिकाणी बांधकाम झालेलं आहे परंतु प्रत्यक्षात कार्यान्वित झालेलं नाही. काही ठिकाणी अशा सगळ्या सुविधांचा अभाव आहे. या सगळ्या गोष्टींबद्दलचा आराखडा आपण तयार केलेला आहे. या आराखड्यावरती एका बाजूला एडीबीच्या माध्यमातून आम्ही काही हॉस्पिटल्स उभा करतोय. विशेषतः धाराशिव मधलं जे आता 450-500 बेडचं पूर्वीचं मंजूर झालेलं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करून अगदी चांगल्या पद्धतीने एक उत्कृष्ट हॉस्पिटल धाराशिवला आपण देतोय. पूर्वीच्या काळामध्ये सन्माननीय तानाजी सावंत साहेब हे तत्कालीन मंत्री असताना त्यांनी त्याचा शुभारंभ केला होता. त्या कामाला थोडे तांत्रिक बाबींची अडचण होती ते आता पूर्ण झाली. एक अतिशय अद्ययावत अशा पद्धतीचं हॉस्पिटल सुद्धा आम्ही आपल्याला साहेब मोठ्या चर्चा कायम होते. असे काही संकेत आहेत का मंत्रिमंडळात बदल? सावंतांचं नाव कायम चर्चेत असतं. धाराशिवला मंत्रिपद मिळण्याची निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी सातत्यानं होत राहतील. यालाच एकनाथ शिंदे साहेब म्हणतात. त्यामुळे सातत्यानं भाकरी फिरवणं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणं जे लोक योग्य पद्धतीने काम करतात त्या सगळ्या माणसांना अधिक चांगल्या पद्धतीनं पाठबळ देणं ह्या सगळ्या गोष्टी साहेब करत असतात. त्यामुळे संकेत नाही सगळ्या गोष्टी पुढे अशाच होतात. साहेब एक शेवटचा प्रश्न आहे की अनेक खासदार शिवसेना पक्षात येणार आहे तसं धाराशिवच्या खासदारांचंही नाव घेतलं जातं. वस्तुस्थिती काय पक्षात खरंच चर्चा त्या निमित्तानं चालू आहे काय? मी आपल्याला सांगतो शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसांनी यायला पाहिजे अशातला भाग नाही. परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार खासदार मंत्री माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतोय. त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील. यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही. बघता बघता आगे आगे देखो होता है. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.